अरे जमाना गुजर गया उस बात को. अजून किती साल तेच डोक्यात धरून बसणार आहेस? आणि या समजाचा राग वहिनी कशाला काढायलायस? त्यांच्यावर नाही रे, माझ्यावरच राग काढायलाय मी. कसं बस समजा विसरलो होतो, पण आज अंजलीबाई शिकायचं टुमणं घेऊन मागच लागले. आणि त्यात पाटी पेन्सिल बी समोर धरली ना, सरकन समजा समोर आला. ऐक ग, अहो किती भयंकर वागले ते शिक्षक. काय होतंय, कशासाठी होतंय, काहीच कसं नाही समजून घेतलं. जरा प्रेमाने समजावून सांगितलं असतं ना, तर असं काही झालंच नसतं. नशिबात जे लिहिलेलं आहे ते व्हायचं राहतंय होय. त्या दिवशी असंच होणार होतं. मग पुढे काय झालं? कुठे पळाले राणाजी? कुठं पळणार? तो थेट शेतात त्याच्या नेहमीच्या लपायच्या जागी जाऊन लपला. घराकडे यायला तयार नाही. इकडं मालकीनबाईची तब्येत पार ढासळत चालली होती बघ. त्यासने राणाला शेवटचं भेटायचं होतं. नक्की काय झालं होतं सासूबाईंना? काय ठाव, मोठं मोठं डॉक्टर झालं, दवाखानं झालं, पर गुण यायचं नाव नाही बघ. मालकीनबाई राहण्यासाठी लय तळमळल्या ग. मग कुठे होते? भेटले का सासूबाईंना? घरात समदा राडा. कुणाला काय सुधरत नव्हतं. वाड्यावर माणसावर माणसं जमली, पण राणा गायब. शेवटी साहेब स्वतःच गेले बघ राणाला हुडकायला. राणा, राणा, ए राणा, राणा, बरकत, ए बरकत.